नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर आरटीओ एमव्हीआय ची तयारी करत असाल आणि अजूनही तुम्ही फॉर्म भरला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक 22 जुलैला एक नवीन शुद्धीपत्रक काढण्यात आलं आणि या शुद्धीपत्रकाच्या अनुषंगाने आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता नेमकी किती दिवसांची मुदतवाढ मिळालेली आहे, फॉर्म भरण्याची अंतिम तारीख काय असणार आहे, या संबंधीची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. जेही माझे विद्यार्थी मित्र आरटीओ साठी तयारी करतायत त्या विद्यार्थी मित्रांसाठी आरटीओ फॅक्टरी बॅच 2.0 सुरू झालेली आहे. आत्ताच इन्फिनिटी अकॅडमीचा ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा, बॅच नक्की जॉईन करा. या बॅच मध्ये महाराष्ट्रातील सर्व तज्ञ व अनुभव शिक्षकांची टीम तुम्हाला या बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहे. फाउंडेशन बॅच विद्यार्थी मित्रांनो यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स दोघांची आपण एकत्रित तयारी करून घेणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही 95 29 31 75 72 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात. चला मूळ मुद्द्याकडे जाऊया. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 22 जुलै 2026 चं हे नवीन शुद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलं. आता या शुद्धीपत्रकाच्या अनुषंगाने बघा, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 या अनुषंगाने साधारणतः बघा 25 जून रोजी साधारणतः 2619 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 25 जून 2026 रोजी त्यानंतर फॉर्म भरण्यास साधारणतः सुरुवात झाली. त्यानंतर 16 जुलैला पुन्हा एकदा एक नवीन परिपत्रक काढण्यात आलं. या शुद्धीपत्रकानुसार साधारणतः तुमची जी परीक्षा आहे ही आता ऑफलाईन स्वरूपाची होणार आहे, म्हणजे ओएमआर आधारित ही परीक्षा तुमची होणार आहे आणि त्याच्यासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु पुन्हा एकदा आता 22 जुलैचं हे शुद्धीपत्रक आलेलं आहे. या शुद्धीपत्रकानुसार विद्यार्थी मित्रांनो नव्याने काही विभागांच्या जाहिराती संवर्ग ऍड करण्यात आलेले आहेत. बघा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू इच्छितो. वेगवेगळ्या या 9 विभागांच्या साधारणतः पद आणि त्याची संख्या या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की जवळपास 3088 पण नव्याने या शुद्धीपत्रकाद्वारे पद या जाहिरातीमध्ये ऍड करण्यात आलेली आहेत. आता या अनुषंगाने आता नवीन जी पद ऍड झालेली आहेत त्यामुळे आता तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म भरण्यास मुदतवाढ दिलेली आहे. बघा आपण मुद्दा क्रमांक 4 या ठिकाणी बघू शकतो. सदर शुद्धीपत्रकास अनुसरून महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अर्ज सादर करण्यास खालील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. आता अंतिम दिनांक काय असेल बघा, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे 5 ऑगस्ट 2026 रात्री 12 वाजेपर्यंत. म्हणजे ज्याही विद्यार्थी मित्रांनी डॉक्युमेंट्स अभावी किंवा इतर कारणाअभावी अजूनही फॉर्म भरला नसेल आरटीओ एमव्हीआय साठी, तर आता तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही आता फॉर्म भरू शकणार आहात. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क जे आहे ते तुम्ही भरण्याचं तुम्ही 8 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. आणि हे जे शुल्क आहे हे तुम्ही साधारणतः बघा क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, युपीआय, डेबिट कार्ड या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच हे भरू शकणार आहात. तर खूप मोठी संधी विद्यार्थी मित्रांनो. 5 ऑगस्ट 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.